या भागामध्ये आपण 12वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाविषयी आणि आराखड्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि हा सुधारित आराखडा जाणून घेतल्यानंतर आपण अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर 12वीची लेखी परीक्षा ही 80 गुणाची असेल आणि त्यासाठी 3 तासाचा वेळ दिलेला असेल. आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला 12वीच्या प्रश्नपत्रिकेचा हा आराखडा दिसत असेल. तर या आराखड्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही 4 सोडवणं अपेक्षित आहे असं नमूद केलेलं आहे. बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकंदर 8 प्रकारचे उपप्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी विचारले गेलेले आहेत. तर त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 1 योग्य पर्याय निवडा, 2 सहसंबंध पूर्ण करा, 3 आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, 4 विसंगत शब्द ओळखा, 5 खालील विधाने पूर्ण करा, 6 चुकीची जोडी शोधा आणि 7 विधाने व तर्क प्रश्न आणि शेवटचा 8वा योग्य जोडीचा पर्याय निवडा. तर अशा पद्धतीनं हे 8 उपप्रश्न आहेत. या 8 उपप्रश्नापैकी कोणत्याही 4 उपप्रश्नांच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जाईल. म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी या 4 उपप्रश्नाचा अवलंब केला जाईल. आता बघा, हे जे 8 उपप्रश्न आहेत याचा सविस्तर अशा स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकाचं अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीनं अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ते तुम्ही काळजीपूर्वक करतच असाल. आता कुठलेही 4 उपप्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे प्रश्न पहिला हा अ, ब, क आणि ड या बीटमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे. प्रत्येक बीट हा 5-5 मार्काचा असेल आणि प्रत्येक बीट मधील 5 प्रश्न हे 1-1 गुणासाठी आपल्याला विचारले जाणार आहेत. म्हणजे पहिला प्रश्न हा एकंदर 20 गुणाचा आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती अनुक्रमांक 1 मध्ये 8 उपप्रश्नाचे वेगवेगळे प्रकार दर्शविलेले आहेत. त्याच्या समोर त्याच्या म्हणजे त्या प्रश्नांना किती गुण आहेत हेही दर्शविण्यात आलेलं आहे. आता या प्रश्न प्रकारामध्ये कोणत्याही स्वरूपाचा विकल्प ठेवला गेलेला नाही. हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये अधिकाधिक स्कोरिंग करण्यासाठी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये 20 पैकी 20 गुण घेता आले तर ते अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं आहे आणि ते तुम्ही घ्यालच. बघा, प्रश्न दुसरा अ हा
उदाहरणातील संकल्पना स्पष्ट करून ती लिहायचं आहे. म्हणजे संकल्पना ओळखण्यासाठी एक गुण आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी दुसरा, असा 2 गुणाचा हा प्रश्न आहे. प्रश्न अ मध्ये तुम्हाला एकंदर 5 प्रश्न दिले जातील आणि 5 प्रश्नापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे हा प्रश्न 3 म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे 6 गुणासाठी आणि विकल्पासह हा 10 गुणासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा ब हा फरक स्पष्ट करा असा आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 फरक स्पष्ट करायचे प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे. हाही प्रश्न 2 गुणासाठी विचारला जाणार आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये 6 गुण आणि विकल्पासह 10 गुणासाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणजे प्रश्न दुसरा अ आणि ब अशा 2 बीटमध्ये विकल्पासह 20 गुणासाठी आणि प्रत्यक्षामध्ये 12 गुणासाठी विचारला जाणार आहे. यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये सुद्धा 5 प्रश्न विचारले जातील. 5 पैकी 3 सोडवायचे तुम्हाला. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणासाठी विचारला जाणार आहे. म्हणजे 12 गुणाचा हा प्रश्न आहे. विकल्पासह तो 20 गुणाचा आहे. यानंतर चौथा प्रश्न, खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण लिहा अशा स्वरूपाचा. ह्या प्रश्न प्रकारामध्ये सहमत आहात किंवा नाही याच्यासाठी 1 गुण आणि मग त्याच्या स्पष्टीकरणासाठी 3 असे एकंदर 4 गुण ठेवण्यात आलेले. तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील आणि या 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. 3 चोक 12, 3 सोडवायचे. प्रत्येकी 4 गुण आहेत म्हणजे 12 गुणासाठी हा प्रश्न आहे. विकल्पासह हा 20 गुणासाठी प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे सविस्तर उत्तरे द्या. तर या प्रश्नांमध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. प्रत्येकी 8 गुणासाठी म्हणजे प्रत्यक्षामध्ये 16 गुणासाठी आणि विकल्पासह 24 गुणासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं ही लेखी परीक्षा 80 गुणाची आहे आणि विकल्पासह प्रश्नपत्रिका ही 116 गुणाची आहे. 116 पैकी तुम्हाला 80 गुणाचे प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. त्यासाठी बोर्डानं तुम्हाला 3 तासाचा वेळ उपलब्ध करून दिलेला आहे. 3 तासामध्ये आपल्याला ही 80 गुणाची प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं 12वीच्या प्रश्नपत्रिकेच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेचं हे स्वरूप आहे. अशा स्वरूपाचा हा आराखडा या ठिकाणी राहणार आहे. आणि हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि आराखडा समजून घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीनं ही उपयुक्त अशा स्वरूपाची माहिती मिळालेली आहे. यानंतर बघा, प्रथम सत्र परीक्षेसाठी 50 गुणाची एक होम एक्झाम तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घेतली जाणार आहे. तर त्याही प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप समजून घेणं हे आपल्या दृष्टीनं उपयुक्त आहे. बघा, या ठिकाणी गुण 50 आहेत आणि 50 गुणासाठी 2.5 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. आता अनुक्रमांक 1 मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी विचारल्या जाणाऱ्या 8 विविध उपप्रश्नांचा उल्लेख केलेला आहे.
आता आपण 80 गुणाची प्रश्नपत्रिका पाहत असताना त्याचा उल्लेख आपण केलेलाच आहे, ते तुम्हाला समजलेलं आहे, त्यामुळे परत मी त्याचं रिपिटेशन करणार नाही. तर 8 अशा स्वरूपाचे हे विविध प्रश्न आहेत. या परीक्षेमध्ये या 8 विविध उपप्रश्नांपैकी कोणत्याही 2 उपप्रश्नांवरती आपल्याला प्रश्न हे 10 गुणासाठी विचारले जातील. म्हणजे प्रश्न पहिला अ हा 5 गुणाचा आणि ब हा 5 गुणाचा, एकूण 10 गुणाचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न हे पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता याच्यामध्ये पहिला अ जो आहे बीट अ, याच्यामध्ये 1-1 गुणाचे 5 प्रश्न विचारले जातील आणि ब गटामध्ये सुद्धा 1-1 गुणाचे 5 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 3 दिले जातील, कोणतीही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. विकल्पासह 6 गुणाचा आहे आणि प्रत्यक्षामध्ये 4 गुणासाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. ब, फरक स्पष्ट करा. 3 दिले जातील, 2 सोडवायचे तुम्हाला. प्रत्यक्षामध्ये 4 गुण आणि विकल्पासह 6 गुण ब या बीटला ठेवण्यात आलेले आहेत. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. 3 दिले जातील, 2 सोडवायचे आहेत. 8 गुणासाठी हा प्रश्न आहे. विकल्पासह तो 12 गुणाचा आहे. चौथा, खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. तर या प्रश्न प्रकारामध्ये 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. हा प्रश्न प्रत्येकी 4 गुणासाठी म्हणजे 8 गुणासाठी आणि विकल्पासह 12 गुणासाठी विचारला जाणार आहे. प्रश्न 5वा हा खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा आहे. 3 दिले जातील, कोणतीही 2 सोडवायचे आहेत. 8 गुणासाठी हा प्रश्न आहे. विकल्पासह 12 गुण याच्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आणि शेवटचा प्रश्न हा 6वा, सविस्तर उत्तरे द्या. 2 दिले जातील, त्यापैकी आपल्याला 1 सोडवायचा आहे. 8 गुणासाठी हा प्रश्न आहे. विकल्पासह 16 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. विकल्पासह ही प्रश्नपत्रिका 74 गुणाची आहे. 74 पैकी आपल्याला 50 गुणाची ही प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं स्क्रीनवरती 50 गुणाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिलेला आहे. काळजीपूर्वक तो तुम्ही पहा आणि त्याचं सविस्तर अशा स्वरूपाचा अभ्यास करा. यानंतर 20 गुणाची तुमची आधारित चाचणी परीक्षा होणार आहे. या चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळावेत. यासाठी या परीक्षेच्या काही सूचना आपल्याला लक्षात घेणं हे आवश्यक आहे. याच्यावरती नीट अंमलबजावणी तुम्ही करू शकलात तर 20 पैकी 20 गुण तुम्हाला हे मिळू शकतील. याच्यापैकी काही बहुतांश सूचना तुमच्यासाठी आहेत आणि एखादी दुसरी सूचना ही आमच्यासाठीही आहे. बघा, 1 ते 20 गुणां मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित ही चाचणी परीक्षा असेल. दुसरी सूचना की ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित असेल. म्हणजे या चाचणीसाठी संपूर्ण सिलेबस पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला अपेक्षित आहे. तिसरी की या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. आणि चौथी म्हणजे सूचना, या चाचणी प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकेल अशा स्वरूपाचा असेल. म्हणजे प्रश्नही तुम्हाला विचारले जातील आणि त्याखाली उत्तर लिहिण्यासाठी जागा ही उपलब्ध करून दिली जाईल. आणि 5वी सूचना, ही चाचणी परीक्षा शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार
फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये घेण्यात यावी. म्हणजे 20 गुणाची ही परीक्षा 12वीचं बोर्ड परीक्षा मंडळ वेळापत्रक देईल. त्या वेळापत्रकानुसार आपल्याला आपल्या शाळेमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ही परीक्षा द्यावी लागेल. आणि या परीक्षेचे, चाचणी परीक्षेचे जे काही पेपर्स आहेत ते त्या विषय शिक्षकांनी वर्षभरासाठी जतन करून ठेवायचे आहेत. अशा स्वरूपाच्या या 6 मूलभूत अशा स्वरूपाच्या सूचना आहेत. तर आता यानंतर आपण उपयोजनावर आधारित जी चाचणी परीक्षा होणार आहे त्याच्या प्रश्नपत्रिकेचा प्रारूप आराखडा कसा असेल याच्यावरती एक नजर टाकूया. बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी 8 उपप्रश्नांचे विविध प्रकार दिलेले आहेत. या 8 उपप्रश्नांपैकी आपल्याला कुठलेही 4 उपप्रश्न हे विचारले जातील. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा आता हे 4 उपप्रश्न जे आहेत हे 4-4 गुणासाठी विचारले जातील. म्हणजे 4 चोक 16 गुणासाठी हे वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. हे त्यामध्ये योग्य पर्याय निवडा, विसंगत शब्द ओळखा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. हे प्रत्येकी 4 गुणासाठी असेल. आणि यामधला प्रत्येक प्रश्न हा 1-1 गुणासाठी विचारलं जाणं अपेक्षित आहे. मी उदाहरणादाखल या ठिकाणी प्रश्न प्रकाराचा उल्लेख केला, परंतु याला वगळून सुद्धा इतर प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. 5वा हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खाली दिलेल्या घटनांवरून तुमचं मत स्पष्ट करायचं आहे. हा प्रश्न 4 गुणासाठी असेल. याच्यामध्ये 2-2 गुणाचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर अशा पद्धतीनं 4 चोक 16 अधिक 4 बरोबर 20 गुणाची ही चाचणी परीक्षा. याच्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं अंतर्गत मूल्यमापनाचा हा आराखडा निर्धारित केलेला आहे. तर आपण सविस्तर अशा स्वरूपामध्ये घटकनिहाय गुण विभागणी, प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी, उद्दिष्टानुसार गुण विभागणी, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, त्याचं स्वरूप, अंतर्गत मूल्यमापनाची 20 गुणाची चाचणी, त्या चाचणी परीक्षेचं स्वरूप आणि आराखडा. तर अशा विविध घटकांचा सविस्तर अशा पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे. ही सगळी सविस्तर माहिती तुम्ही जाणून घेतलेल्या आहात.